शुभ सकाळ मुलांनो. आज आपल्या शाळेचा पहिला दिवस आहे ना. कसं काय वाटतंय शाळेत येऊन? उन्हाळ्याच्या सुट्टीत खूप मज्जा केली असेल ना. आम्हाला आणि शाळेला मिस केलं की नाही? तर मागच्या वर्षी आपण महाराष्ट्राच्या थोर आणि महान लोकांविषयी शिकलो होतो, आठवतंय ना? आज आपण त्याची उजळणी करूया. कोणाकोणाला आठवतंय बरं? अरे हो, थांबा थांबा, सर्वांनी एक एक करून सांगा. सर्वप्रथम जनतेचे रक्षक शिवाजी महाराज यांच्याबद्दल स्पंदन तू आधी सांग. नंतर रीवा, नंतर ओवी, संस्कृती आणि मनुश्री तुम्ही सुद्धा सांगा. शिवाजी महाराज खूप शूर, चतुर आणि न्यायप्रिय राजे होते. त्यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई आणि वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले होते. जिजाबाईंना राजमाता असे संबोधले जात होते. त्या शिवाजी महाराजांना लाडाने शिप्पा म्हणायच्या. त्यांनी स्वतःचं राज्य म्हणजे स्वराज्य निर्माण केलं. स्वराज्यासाठी रायगड ही राजधानी निवडण्यात आली आणि याच गडावर त्यांचा राज्याभिषेक झाला. तेव्हापासून त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणू लागले. राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या विस्तारासाठी मोहिमा राबवल्या आणि जनतेच्या हितासाठी न्यायव्यवस्था, महसूल आणि संरक्षण व्यवस्थेत महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या. त्यांचं सैन्य मजबूत होतं आणि त्यांनी अनेक किल्ले जिंकले. त्यांनी सिंधुदुर्ग सारखे किल्ले बांधून आपली नौदल मजबूत केली. ते पहिले भारतीय राजा होते ज्यांनी समुद्रावरील लक्ष केंद्रित केलं. लोकांची ते खूप काळजी घेत होते आणि सर्वांचा सन्मान करीत. शिवाजी महाराज की जय, शिवाजी महाराज की जय, शिवाजी महाराज की जय. छान छान, गुड जॉब. मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही, असं कोण म्हटलं होतं बरं? आराध्या, तू सांगशील? मग यथार्थ, नायसा, पार्थ, तुम्ही पण त्यांच्याविषयी माहिती सांगा. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. त्यांना लोकमान्य असा सन्मान लोकांनी दिला होता. 1877 मध्ये त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून गणित विषयात प्रथम शरीर पदवी घेतली. ती शिक्षक म्हणून काम करत होती तेव्हा न्यू इंग्लिश स्कूल ही स्वतःची शाळा सुरू केली. टिळकांनी केसरी मराठा या 2 वृत्तपत्रे सुरू केली. या 2 वृत्तपत्रातून इंग्रजांविरुद्ध विचार मांडून लोकांमध्ये जागृती निर्माण केली. त्यांच्या लिखाणातून राष्ट्रभक्तीची भावना प्रजेमध्ये जागृत झाली. त्यांनी समाज सुधारणा ही इतक्याच ताकदीने मांडली आणि सार्वजनिक गणेश उत्सव सुरू करून लोकांना एकत्र आणायचे कार्य केले. इंग्रजांनी त्यांना अनेकदा अटक केले आणि साऊथ आफ्रिकेच्या मंडाले येथे 6 वर्षांसाठी तुरुंगात टाकले होते. तुरुंगात असतानाही त्यांनी लेखन, चिंतन आणि देशांसाठीचा संघर्ष सुरूच ठेवला. तिथे त्यांनी गीतरहस्य नावाचा ग्रंथ लिहिला आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं ठामपणे सांगितलं. आपण साजरे करत असलेले सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती यांची सुरुवात त्यांनी समाजाला एकत्र आणण्यासाठी केली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून त्यांनी लोकांमध्ये राष्ट्रीय एकता आणि स्वाभिमान जागवला. अरे वा, तुम्हाला मंडाले तुरुंग, गीता रहस्य सर्व लक्षात आहे. तर आपण आनंदीबाई जोशी यांच्याबद्दल पण शिकलो होतो. रमा, ऋग्वेद, आरव आणि शर्विन, तुम्ही त्यांची माहिती देता का? मी सांगते. आनंदीबाई जोशींचा जन्म 31
26 मार्च 1865 रोजी मुंबई जवळ कल्याण येथे झाला. यांचे बालपण फार कठीण परिस्थितीत गेले. त्यावेळी भारतात महिलांसाठी वैद्यकीय सुविधा फारच कमी होत्या. त्यामुळे त्यांनी डॉक्टर व्हायचे ठरवले. वैद्यकीय शिक्षणासाठी त्या अमेरिकेतील वुमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हेनिया येथे गेल्या. आनंदीबाई जोशी या पहिल्या भारतीय महिला होत्या. त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर ही पदवी मिळवली. तेव्हा त्या फक्त 19 वर्षांच्या होत्या. त्या काळात मुलींना शिकायचं सुद्धा अवघड होता, पण त्यांनी शिकून दाखवलं. वृत्सकाने 1962 मध्ये त्यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट काढले. भारतीय महिलांना वैद्यकीय शिक्षा यायचा व त्याला प्रेरणा देणाऱ्या हा पहिला महिला ठरला. आनंदीबाई जोशींप्रमाणे सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल रेयांश तू सांगशील का? रोहिणी मावशी. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि समाजसुधारक होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1821 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांनी अनेक अडथळ्यांचा, अपमानांचा आणि विरोधाचा सामना करत मुलींसाठी शिक्षणाची पहिली शाळा 1848 साली पुण्यात सुरू केली आणि अनेक मुलींना शिक्षणाची संधी दिली. आनंदीबाई जोशी आणि सावित्रीबाई फुले यांचा प्रवास खूप प्रेरणादायक आहे. ह्यातून आपल्याला अशी शिकवण मिळते की जिद्द आणि शिक्षणाची तळमळ असेल तर कोणतीही अडचण आपल्याला अडवू शकत नाही. आता सिंधुताई सपकाळ यांच्याबद्दल आभा, सारा, नील, अक्षित आणि सान्वी तुम्ही सांगाल का? मी सांगते. सिंधुताई यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1948 रोजी वर्धा जिल्ह्यातील पिंपळगाव ह्या गावात एका गरीब कुटुंबात झाला. समाज आणि कुटुंब यांचा विरोध असूनही त्यांनी 4थी पर्यंत शिक्षण घेतले. त्यांना लग्नानंतर घरातून हाकलून दिलं होतं, पण त्या डगमगल्या नाही. त्यांनी अनाथ मुलांना वाढवायचं ठरवलं आणि जवळजवळ 1500 पेक्षा जास्त मुलांना दत्तक घेऊन त्याचे संगोपन केलं. त्यांनी या मुलांना फक्त अन्न आणि निवारा नाही दिला, तर शिक्षण, संस्कार आणि आत्मविश्वासही दिला. ही मुलं मोठे झाले, शिकले, काही डॉक्टर, काही वकील, काही शिक्षक झाले. या मुलांनी सिंधुताईंना अनाथाची माई म्हणून सन्मान दिला. त्यांना मदर टेरेसा पुरस्कार, नारी शक्ती पुरस्कार आणि अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले. सिंधुताई सपकाळ यांनी कुणाच्याही मदतीशिवाय हजारो मुलांची आयुष्य घडवले. आपल्याला दाखवले की प्रेम, माया आणि सेवा हेच खरे मोठेपणा आहे. उत्तम माहिती दिलीत. आता सान्वी वैद्य, रेयांश, श्रीषा आणि द्रिया अहिल्याबाई होळकर यांच्याबद्दल सांगते. अहिल्याबाई यांचा जन्म 31 मे 1725 रोजी महाराष्ट्रातील चोनी गावात झाला. त्या साध्या कुटुंबात वाढल्या, पण त्यांचं मन खूप मोठं होतं. त्या काळात महिलांना राजकारणात भूमिका देत नसत. तरी त्यांचे पती आणि सासरे यांच्यानंतर त्यांनी मावळा प्रदेशाची जबाबदारी स्वतःवर घेतली. अहिल्याबाईंनी अत्यंत यशस्वी राजकारभार केला. त्या लोकांच्या तक्रारी स्वतः ऐकायच्या आणि योग्य नाही द्यायच्या, तसेच गरिबांना काम द्यायच्या. अहिल्याबाई होळकर या न्यायप्रिय, दयाळू आणि राजकारणी होत्या. त्यांनी भारतभर अनेक मंदिरं, नदी घाट आणि धर्मशाळा बांधली. लोकांना काम मिळावं म्हणून त्यांनी योजना तयार केल्या. आजही त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. महेश्वर हे मध्य प्रदेशातील एक शहर आहे आणि इथे आहे महेश्वर किल्ला. आजही हा किल्ला अहिल्या फोर्ट म्हणून ओळखला जातो.
हा किल्ला नर्मदा नदीच्या काठी वसलेला असून त्याचे दृश्य मनमोहक आहे. अहिल्याबाई होळकर यांनी इथूनच आपल्या राज्याची कारभार अतिशय ज्ञानाने व कुशलतेने चालवली. त्यांच्या काळात म्हैसूर हे संस्कृती, कला आणि अध्यात्म यांचे केंद्र बनलो होते. छान. आता श्रीनय, आराध्या आणि आभा रमाबाई रानडे यांच्याबद्दल माहिती देतील. रमाबाई यांचा जन्म 1862 रोजी साताऱ्यात झाला. त्यांचा विवाह महादेव गोविंद रानडे या सुप्रसिद्ध समाज सुधारकाबरोबर झाला. त्या काळात स्त्रियांना शिक्षण घेण्यास मान्यता नव्हती, पण त्यांच्या पतीच्या पाठिंब्यामुळे आणि स्वतःची जिद्दीमुळे त्यांनी वाचन, लेखन, इंग्रजी आणि गणित शिकून घेतला. रमाबाई रानडे या एक महान समाजसुधारक होत्या. त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी काम केले. त्यांनी सेवा सदन नावाची संस्था सुरू केली, जी महिलांना शिक्षण, व्यवसाय आणि निवारा देते. त्यांनी महिलांना आत्मनिर्भर व्हायला शिकवले. बरं का मुलांनो, रमाबाईंनी चालू केलेल्या संस्थेला 100हून अधिक वर्ष झाली आहेत आणि अजूनही ही संस्था स्त्रियांसाठी काम करते. आता धोंडो केशव कर्वे यांच्याबद्दल सांगा बघू. अन्वित, तू सुरुवात करशील आणि मग ऋग्वेद, सारा, नील पण सांगतील. धोंडोकेशव कर्वे यांचा जन्म 18 एप्रिल 1858 रोजी रत्नागिरी जिल्ह्यात झाला. यांचे लहानपण खूप गरिबीत गेलं, पण शिक्षणाची आवड असल्यामुळे त्यांनी शिकून दाखवलं. कर्वे हे फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे गणिताचे प्राध्यापक होते. ते स्त्री शिक्षणाचे आद्य प्रवर्तक होते. त्यामुळे त्यांनी शिक्षकी पेशा सोडून आपलं संपूर्ण आयुष्य स्त्रियांच्या शिक्षणासाठी समर्पित केले. श्रीमती नंदबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ हे भारतातलं पहिलं महिला विद्यापीठ त्यांनी सुरू केलं. इथे महिलांना फक्त लिहा वाचायला नाही तर स्वावलंबी बनवायसाठी प्रशिक्षणही दिले जाते. त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मानही मिळाला. भारतीय टपाल खात्याने त्यांच्या हयातीत टपाल तिकीट काढलं होतं. ते असे पहिले भारतीय ठरले. त्यांच्या महान कार्यासाठी लोकांनी त्यांना महर्षी ही उपाधी दिली. खरंच त्यांचं जीवन म्हणजे सेवा, शिक्षण आणि समर्पण यांचं प्रतीक आहे. बरं, नेम जसी ने परत मातृभूमीला हे गाणं लिहिणाऱ्या विनायक दामोदर सावरकरांबद्दल आपण शिकलो. त्यांची माहिती सांगा बरं. ओवी, नायसा, आरव, अन्वित, तुम्ही एका पाठोपाठ सांगा. विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म 1883 साली नाशिकजवळ भगूरमध्ये झाला. लहान वयातच सावरकर शिवाजी महाराज आणि भगतसिंग यांच्यापासून प्रेरित झाले होते. ते एक महान स्वातंत्र्य सैनिक, कवी, लेखक आणि राजकारणी होते. त्यांनी हिंदू राष्ट्रवादाचा जोरदार प्रचार केला आणि भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांना ब्रिटिशांनी अटक करून अंदमान येथे सेल्युलर जेलमध्ये काळ्या पाण्याच्या शिक्षा सुनावली. तिथे त्यांनी कथित परिस्थितीमध्ये 7 वर्षाहून अधिक काळ शिक्षा भोगली. अंदमानात कैदेत असताना त्यांनी निर्मनशीने परत मातृभूमीला ही कविता लिहिली. सावरकर यांनी जहाजातून उडी मारून पोहायचा धाडसी प्रयत्न केला, परंतु ते पकडले गेले. नंतर त्यांना अंदमान आणि निकोबार सेल्युलर जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं जीवन हे धैर्य, विचार संपन्नता आणि मातृभूमीवर प्रेम याचं प्रतीक आहे. आज तुम्ही सगळ्यांनी इतकं छान लक्षात ठेवून सांगितलं की मला खूप आनंद झाला. आता आपण पुढच्या रविवारी नवीन अभ्यास सुरू करूया.
मग काय मंडळी, मुलांना 100 पैकी 100 मार्क देऊ ना? मी सगळ्यांसाठी खाऊ आणलंय, वाटू का? हो हो, वाट ना. अगं सगळे वाटच बघताहेत.